Preview. आता आपण आलेलो आहे गट नंबर 44 ब मध्ये आणि आपण बघताय बघा हा सुसज्ज असा गट नंबर 44 ब आहे आणि इथं कसल्याच प्रकारचं ओढा नाला कुठं काही दिसत नाही. गोरगरीब इथं राहत आहेत अगदी पलीकडच्या साईडला जर बघितलं आपण अगदी जशा अशा पद्धतीने नाही का जशी ऐपत आहे तशी ऐपतीप्रमाणे ते घरं बांधून राहिलेली आहेत. अक्षरशः इतक्या परिस्थितीमध्ये पत्र्याच्या घरात तरी सर त्यांनी सगळी परमिशन खरेदी खत वगैरे सगळं असताना सुद्धा इथं जर ऑब्जेक्शन येत असेल तर याला कारण सांगतो तुम्हाला काय आहे ते. गट नंबर 3 आणि गट नंबर 2 मध्ये ही बिल्डिंग आहे आणि हा जो वडा आहे हा 3 नंबरमध्ये आहे गट नंबर 3 मध्ये. तर आमचे सरपंच सत्यवान गायकवाड यांनी हे महारवतनाची जागा आहे ही महारवतनाची जागा आमच्या वतनदारांकडून म्हणजेच माझ्या स्वतःकडून सुद्धा 7.5 गुंठे लिहून घ्यायचं ठरवलं माझ्या भावात आणि माझ्यात आणि 15 गुंठे लिहून घेतले. आम्हाला गरज होती पैशाची. माझा भाऊ कॅन्सर पेशंट होता तो वारलेला आहे आणि असं असताना आता गावातले काही प्रतिष्ठित कार्यकर्ते स्वतःला नाही का स्वयंघोषित करतात की मी गावचा देवदूत आहे आणि असे लोकांनी आता निवेदन टाकलेले जिल्हाधिकारी प्रशासनाकडं की ते अतिक्रमण झाले जे ओढे नाल्यामध्ये जे जमिनी जे प्लॉटिंग झालेले ते त्याची चौकशी व्हावी. पण तिथं या गटाचा उल्लेखच दिसत नाही गट नंबर 2 आणि 3 मध्ये जिथं खरी गरज आहे जिथं हा ओढा नाला वाहतोय अक्षरशः कधी पण ढासळण्याची शक्यता आहे. 15-15 फूट खाली गेलं तरी फक्त मातीच लागते अशा ठिकाणी ही प्लॉटिंग आहे. कधी ढासळेल सांगता येत नाही. अशी चुकीच्या पद्धतीने ही प्लॉटिंग झालेली आहे पण ह्याचा कुठंच उल्लेख केला जात नाही. आता तुम्हाला फक्त गट नंबर 44 ब जिथं ऑब्जेक्शन घेतलं आहे तो गट दाखवतो. चला.